नमस्कार, मी सुजित. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. मार्केटमध्ये जी परिस्थिती आहे, याचा आढावा घेण्यासाठी आपलं चॅनल आहे. तरी अजून नवीन-नवीन माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहावी, यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओमधली माहिती जर आवडली तर नक्कीच लाईक करा आणि इतरांनाही पाठवा. आणि कुणी जर म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंटमधून मोठासा कार्पस निर्माण करू इच्छिते, तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. आपण त्यामध्ये सुद्धा सहभाग देऊ शकतो. आज परत एक नवीन ब्लॅक मंडे झालेला आहे. भरपूर अशी सेलिंग आपल्या मार्केटमध्ये आज झालेली आहे. आपलं मार्केट जाम कोसळले. त्यामध्ये निफ्टी जवळपास 500 पॉइंट आणि सेन्सेक्स जवळपास 1700 पॉइंट. त्याचबरोबर बँक निफ्टी 2000 पॉइंट पडलेले आहेत. यामध्ये असं नवीन काही नाहीये. ही आता ऑलरेडी आपल्या एका मार्केटमधली नेहमीची प्रक्रिया झालेली आहे. फ्रायडेला सुद्धा बाजारात जवळपास 500 पॉइंटने पडलेला होता आणि आज तर मंडे त्याने परत हॅट्रिकच लावली. आज सुद्धा 500 पॉइंट निफ्टी खाली डाऊन झाला. हे कंटिन्यू चालूच आहे. याच्या मागचे मेन कारण आहे युद्ध. अमेरिका, इस्रायल, इराण यांचं हे युद्ध थांबतच नाहीये. त्याच्यामध्ये असा तोडगा निघत नाहीये. त्या कारणास्तव हे पडत आहे. शिवाय आर-बी-आयने जे एक नवीन नियम आणलेला आहे, आपला रुपया मजबूत करण्यासाठी. त्या नियममुळे सकाळी-सकाळी मजबूत झाला जवळपास ₹1.25 पर्सेंटपर्यंत. परंतु जसं मार्केट क्लोज व्हायला लागलं तसं फक्त 0.25% पर्यंत तरी मार्केटमध्ये तेजी टिकली आणि तिथनं परत आपला रुपया कमजोर झाला. ही जी कमजोरी या मार्केटमध्ये येत आहे, हे एक चांगलं असं मेजर कारण आहे सेलिंगसाठी किंवा हे मार्केट डाउन करण्यासाठी. बियाणे जे एवढं डिसिजन घेतलंय, त्याचा सुद्धा काही विशेष फरक पडलेला नाही. हे जे वॉर चालू आहे, ह्या वॉरमुळे हा खास सीन निर्माण झालेला आहे. जोपर्यंत या युद्धाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये ही अशीच पडझड चालू राहणार आहे. थोडं वर जाणार, परत खाली येणार, थोडं वर जाणार, परत खाली येणार आणि खाली येण्याची जी स्पीड आहे, ती वर जाण्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि ही जी स्पीड आता मेंटेन करते मार्केट, हीच स्पीड रिव्हर्समध्ये सुद्धा मेंटेन होणार. ज्यावेळेस एखादी चांगली न्यूज येईल ना, की हे वॉर थांबलेलं आहे किंवा कोणीतरी माघार घेतली, त्यावेळेस हे रिटर्न जसं फिरेल, तसं जसं त्या स्पीडनं डाऊन डाऊन आलाय, त्या स्पीडनं रिटर्न वरती पण जाईल. तोपर्यंत आपल्याला वेट करणं गरजेचं आहे आणि थोडंसं होल्ड करून आपले सेव्हिंग वगैरे वाचवणं गरजेचं आहे. आणि जर कोणी जास्त लॉसमध्ये असेल, तर थोडंसं रिबॅलन्सिंग करा. त्याच्यातूनच तुमचा पोर्टफोलिओ लवकरात लवकर वरती येऊ शकतो. आज बँकिंग क्षेत्रामध्ये एक कोहराम होता. सर्वच बँक जवळपास तुटलेले आहेत आज. एस-बी-आय सुद्धा 4-4.5% डाऊन आहे. ही एक चांगली अपॉर्च्युनिटी एस-बी-आयमध्ये असू शकते. हळू-हळू छोट्या-छोट्या क्वांटिटीमध्ये अॅक्युमुलेट करणं चालू करायला हरकत नाही या बँकमध्ये. एस-बी-आय देशामधली सर्वात मोठी बँक आहे आणि ही बँक आज सिंगल दिवसामध्ये 4.5% पर्यंत पडलेली आहे. तर याला पण उचलणे आपलं एक चांगली अपॉर्च्युनिटी ग्रॅब केल्यासारखं असू शकते. तरी हळू याला पण आपण घेऊ शकतो, याच्याकडे बघू शकतो. बँक निफ्टीमध्ये आज जे सेल ऑफ आलेला आहे मेजरली, तो फक्त आर-बी-आयने जी पॉलिसी चेंज केली त्या कारणास्तव आलेला आहे. आर-बी-आयची पॉलिसी चेंज अशा प्रकारे झालेली आहे, की बँकांकडे जे डॉलर रिझर्व्हज होते, त्या रिझर्व्हजला एक लिमिट लावलेली आहे आणि त्याच्यावरचे डॉलर जे आहेत, ते विकायला सांगितले. त्या कारणास्तव होणार असं, मार्केटमध्ये आता बँक्स ह्या डॉलर विकतील. त्यामुळे एक आपल्या रुपयाला स्टेबिलिटी किंवा एक ग्रोथ मिळू शकते. अशा हिशोबाने ते पॉलिसी आणलेली आहे. आधी बँकला मुभा होती जवळपास $500 मिलियन पर्यंत होल्ड करण्याची. परंतु आर-बी-आयने हे मार्केट जे चालू आहे आपला सतत रुपये डाउनग्रेड होत आहे. तर याला वाचवण्यासाठी एक नवीन पॉलिसी आणली. बँकांना सांगितले, की तुम्ही फक्त $100 मिलियन पर्यंत हीच डॉलर्स रिझर्व्ह करू शकता. त्यासमोर नाही. तर होणार या कारणास्तव असं, की ते बँक जे आहेत त्यांचे डॉलर विकतील. त्यांना एक रिस्ट्रिक्शन लावलेलं आहे $500 मिलियन पर्यंत. हे एवढे रूल्स आणून सुद्धा सकाळी आपला रुपया स्ट्रॉंग झाला होता जवळपास ₹1.22 मार्केट क्लोजिंगला परत डॉलरमध्ये मजबूती आली आणि रुपया परत घसरला. ह्या रूल्समुळे बँकांना त्यांना आज त्यांचं प्रॉफिट बुक करावं लागलं डॉलरमधले आणि हे न्यूज जे बँकसाठी थोडीशी निगेटिव्ह होती कारण त्यांना हे डॉलर होल्ड करण्याची जी मुभा होती ती कमी केलेली आहे. त्या कारणास्तव हे बँक निफ्टी पडलेलं आहे किंवा बरेचसे आपले जे शेअर्स आहेत बँकेचे ते पडलेले आहेत. त्याचबरोबर आज फक्त जे मार्केटमध्ये चांगले होते ते फक्त मेटल स्टॉक होते. हिंडाल्को, वेदांता वगैरे.
ते सुद्धा या वॉरमुळेच पॉझिटिव्ह होते. कारण त्या वॉरमध्ये झाला असा विषय, एक ॲल्युमिनियम किंवा ते मेटल वगैरे जनरेट करणारी एक फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीवरती हल्ला झाला आणि ते पूर्ण कोलॅप्स झाले. त्या कारणास्तव आपल्या इथल्या कंपनीजना ऑर्डर्स वगैरे मिळण्याचे खूप चान्सेस आहेत. आणि ह्यांचाच फायदा मेटल सेक्टरमध्ये होऊ शकतो. या कारणास्तव मेटल सेक्टर आज वाढलेलं आहे. 5 दरम्यान ट्रम्प त्यांनी परत एक स्टेटमेंट टाकलेलं आहे त्यांच्या ट्रुथ सोशलवरती. इराणला हे लवकरात लवकर डील क्लोज करायसाठी आणि त्यावरून हे युद्ध थांबू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इराणनी जर ही डील्स वगैरे त्यांची मान्य केलं नाही, तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, की खर्ग आइसलँड वगैरे आणि जे ऑइलचे फॅक्टरीज आहेत, ते सर्व उडवून टाकू अशी त्यांनी स्पष्ट चेतावणी दिलेली आहे. तरी बघूया आता समोर काय होतंय, तात्यांचं काय म्हणणं आहे. इराण परत त्याच्यावर काय उत्तर देईल किंवा परत बॉम्बगोळे वगैरे टाकेल सांगता येत नाही. तरी बघू आज रात्रीतून काय होतं. अशीच माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.